नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजची कविता ही आपल्या जवळच्या लोकांना आपण रोज भेटत असतो, पण आपलं मन त्यांच्यासमोर काही वेळा मोकळं करू शकत नाही, याविषयी लिहिली गेली आहे. चला तर पाहूया आजची कविता, भेट. न बोलता खूप काही सांगून जातोस, न बोलता खूप काही सांगून जातोस, न सोबत राहता माझं अस्तित्व व्यापून टाकतोस. न बोलता खूप काही सांगून जातोस, न सोबत राहता माझं अस्तित्व व्यापून टाकतोस. रोज भेटावं वाटत होतं, रोज भेटावं वाटत होतं, खूप काही सांगावं म्हणून मन दाटून येत होतं. रोज भेटावं वाटत होतं, पण खूप काही सांगावं म्हणून मन दाटून येत होतं. पण येताच समोर तू निशब्द व्हायला होत होतं. पण येताच समोर तू निशब्द व्हायला होत होतं. खूप ठरवले जावं एकदाचं मन मोकळं करावं. खूप ठरवले जावं एकदाचं मन मोकळं करावं, पण शब्दांपेक्षा अश्रूंचं पारडं जड होत होतं. खूप ठरवले जावं एकदाचं मन मोकळं करावं, पण शब्दांपेक्षा अश्रूंचं पारडं जड होत होतं. अश्रूंचा प्रत्येक मोती लख्ख चमकत होता, अश्रूंचा प्रत्येक मोती लख्ख चमकत होता, तुझ्या माझ्या नात्याचा मुखभाव सांगत होता. अश्रूंचा प्रत्येक मोती लख्ख चमकत होता, तुझ्या माझ्या नात्याचा मुखभाव सांगत होता. न बोलता खूप काही सांगून जातोस, न बोलता खूप काही सांगून जातोस, न सोबत राहता माझं अस्तित्व व्यापून टाकतोस. आशा करते माझी ही कविता आपणास आवडली असेल. कविता जर आवडली असेल तर कवितेला आपण जरूर लाईक करावं. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.